तर बिगिनर असताना बरेच जण एक चूक करतात, ती म्हणजे ह्याचं बघून विचार करणार की आपण पण सप्लिमेंट घ्याव्या. पण खरं सांगू का, 5 ते 6 मंथ काही गरज नाहीये सप्लिमेंट घ्यायची. 5 ते 6 मंथ घ्या, त्यामध्ये तुम्ही तुमच्या ह्या गोष्टी सुधारा. पहिली गोष्ट फॉर्म. एकदा का फॉर्म सुधारला त्यानंतर हळूहळू वेट वाढवत चला, म्हणजे प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड करा. पण एक गोष्ट, प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड करताय ठीक आहे, पण आधी हे बघा तुम्ही वेट प्रॉपर कंट्रोल करून मारताय की नाही. आपण काय करतो, वरच्या वर वेट मारतो, ना ह्यानी मसल प्रॉपर स्ट्रेच होतो, ना ब्रेक होतो, ना गेन. त्यासाठी प्रॉपर मारायला शिका. आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका, त्यावर व्हिडिओ नक्की येईल. सो वेलकम टू द स्किनी टू एस्थेटिक बॉडी ट्रान्सफॉर्मेशन डे 13. तर आज आपण आर्म्स वर्कआउट घेतोय. सुरुवात करतोय आपण बार्बेल कर 3 सेट टिल फेल्युअर, डंबेल कर 3 सेट, प्रीचर कर 3 सेट, प्रीचर हॅमर कर 3 सेट, स्कल क्रशर 3 सेट, ओव्हरहेड एक्सटेन्शन 3 सेट, किक बॅक 3 सेट, पुश डाऊन 3 सेट. तर ही आहे आपल्या वर्कआउट नंतरची कंडिशन. तर भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत. जय शिवराय.